गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या गदिमांच्या स्मारकाला अखेर मुहूर्त मिळालाय। कोथरूड येथील महात्मा सोसायटीमध्ये या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन येत्या दीड महिन्याच्या कालावधीत होईल आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होईल असं आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे। गदिमांच्या 101व्या जयंती वर्षात डिजिटल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले। नियोजित स्मारकाच्या नियोजनाविषयी माहिती देण्यासाठी महापौर बंगल्यावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी माडगुळकर यांचे नातू सुमित्रा माडगुळकर, नातसून प्राजक्त माडगुळकर, संवाद पुणेचे सुनील महाजन आणि नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे उपस्थित होते। मोहोळ म्हणाले, कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटीतील 6.27 एकरमध्ये महापालिकेतर्फे प्रदर्शन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे। या इमारतीचे क्षेत्रफळ 25,110 चौरस मीटर असणार आहे। इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमांचा जीवन प्रवास आणि त्यांनी लिहिलेले साहित्याची माहिती देणारे दालन, गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे दालन, गदिमांच्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दालन, डिजिटल दालन, सभागृह आणि व्यवस्थापन कक्षाचा समावेश असणार आहे। हे प्रदर्शन केंद्र तळमजला अधिक त्यावर 3 मजले असे असणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले। गदिमा हे पुणेकरांसाठी एक अत्यंत जिव्हाळ्याचं आत्मीयतेचं नातं ज्यांच्याशी होतं, त्यांचं स्मारक पुण्यामध्ये करावं अशी गेली अनेक वर्षांची मागणी त्यांच्या चाहत्यांची, प्रेमींची आणि कुटुंबियांची सुद्धा होती। त्या अनुषंगानं गेले 2 वर्ष या स्मारकासाठी ते कुठं असावं, त्याचं काम कसं असावं, त्याच्यामध्ये नेमकं काय असावं अशा प्रकारची तयारी महापालिकेची सुरू होती। कोथरूडमधल्या महात्मा सोसायटी येथे एक्झिबिशन सेंटरचं आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या 6.5 एकरवरती अनेक प्रकल्प होत आहेत आणि त्यामध्ये विशेषतः गदिमांचं स्मारक त्या ठिकाणी आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये गदिमांचा जीवन प्रवास उलगडणारा असा तो सगळा विचार आम्ही केला आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या पुढच्या 1 महिन्यातच या स्मारकाचं भूमिपूजन होतं आहे आणि त्याच्यामध्ये निधीची उपलब्धता असणे, त्याच्या सगळ्या प्रक्रिया मान्यतेच्या पूर्ण करणे हे सगळं पूर्ण झालं आहे आणि त्यामुळे जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त गदिमांना ही आदरांजली होईल, त्यांना ही श्रद्धांजली असेल की पुणेकरांच्या वतीनं त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठीचं एक चांगलं अद्ययावत पद्धतीचं एक दालन, एक स्मारक हे पुण्यामध्ये उभं राहतं आहे। त्याचं काम 1 महिन्यामध्ये सुरू होतं आहे। लवकरच आपल्याला त्याचं भूमिपूजनही झालेलं पाहायला मिळेल। यावेळी मुहूर्त साधला जाईल का भूमिपूजनाचा आणि कधी पूर्ण होईल काम? मी सांगितलं की सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यात। जे काही लागतं त्याला निधी लागतो, त्याला मान्यता लागते, त्याची निविदा प्रक्रिया लागते, त्याची मान्यता लागते, ह्या सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्यात। त्यामुळे आपल्याला गदिमांचं स्मारकाचं काम हे 1 महिन्यामध्ये चालू झालेलं दिसेल आणि आम्हा सगळ्यांना निश्चितपणे पुणेकरांना त्याचा अभिमान। 6.5 एकर जागेमध्ये अनेक प्रकल्प होत आहेत। त्याच्यामध्ये प्रायोगिक रंगभूमीसाठीचं नाट्यगृह असेल, एक मोठं एक्झिबिशन सेंटर आहे, ॲक्वेरियम आहे आणि गदिमांचं स्मारक हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे। या सगळ्यांसाठीचा एकत्रित प्लॅन तयार झाला आहे, त्याचं ड्रॉइंग, डिझाईन, मान्यता सगळं झालं आहे। त्यामुळे याला निधी सुरुवातीच्या काळामध्ये जो 8.5 कोटी रुपयाचा निधी तो मंजूर झाला आहे, त्याची निविदा प्रक्रिया पार पडली। पुढच्या काळामध्ये जसा जसा त्याला निधी लागेल तो निधी तिथे उपलब्ध करून दिला जाईल आणि लवकरात लवकर गदिमांचं त्यांचं स्मृती जतन करणं, एक पुढच्या पिढीला त्यांच्या कार्याची आठवण सातत्यानं कायम राहावी आणि म्हणून हे गदिमांचं स्मारक हे निश्चितपणे सगळ्यांना प्रेरणा देणारं असेल, कलाकारांना एक निश्चितपणे अभिमान वाटणारं आपल्या सगळ्यांना असेल, अशा पद्धतीचं स्मारक उभं राहिलेलं आपल्याला दिसतं। मागील 43 वर्षांपासून माडगुळकर कुटुंब गदिमांच्या स्मारकासाठी झगडत होते। 2019 हे गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष होते। त्या वर्षात स्मारक उभारले असते तर अधिक आनंद झाला असता। मात्र गदिमांच्या 101व्या जयंती वर्षात या स्मारकाच्या कामाला प्रारंभ होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। त्यांच्या कर्मभूमीत स्मारक उभारले जावे ही माडगुळकर कुटुंबियांची इच्छा होती। गदिमांच्या 101व्या स्मृतिदिनानिमित्त राज्य, देश आणि विदेशातील साहित्यिक त्यांच्या साहित्याचे सामूहिक वाचन करणार आहेत। त्यातही माडगुळकर कुटुंब सहभागी होणार आहे। महापौरही त्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे, अशी भावना गदिमांचे नातू सुमित्रा माडगुळकर यांनी व्यक्त केली। गदिमांच्या स्मारकासाठी गेले 43 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो। अजून आम्हाला शंका पडत होती की बाबा असं काय होतं आहे की राजकारणी अनेक लोकांचं स्मारकं होतात, अनेक साहित्यिकांची होतात, मग गदिमांनी असं काय गुन्हा केला की गदिमांचं स्मारक पुण्यात होत नाही? पुणे ही गदिमांची कर्मभूमी आणि या कर्मभूमीमध्ये गदिमांचं स्मारक इतके दिवस रखडलं का, हा प्रश्न होता। आणि गदिमांच्या जन्मशताब्दी निमित्ताने
महानगरपालिकेने गदिमांची जी आधी दिलेली जागा होती स्मारकाची ती बदलून आम्हाला महात्मा सोसायटीजवळ दिली होती आणि 2019मध्ये सर्व परवानग्याही मिळाल्या होत्या. तरी पण 1.5 वर्ष परत का रखडलं आहे हा प्रश्न अजूनही आमच्यात बाकी होता आणि महानगरपालिकेत आणि आमच्यातर्फे थोडं मला वाटतं कम्युनिकेशन गॅप झाली. त्यांच्यातर्फेही पुढे काय आलं नाही की बाबा आम्ही काय करत आहोत. तर त्यामुळेच हे आंदोलन किंवा हे प्रेस नोट्स हे आम्हाला द्यायला लागल्या की कुटुंबातर्फे की कृपया करा स्मारक. अगदी एकेकाळी मी इतका वैतागली, शेवटी म्हटलं मी आम्ही का भिकारी आहोत का की करा 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 किती विनंत्या करायच्या. पण आज जेव्हा मुली महापौर भेट झाली त्यांनी मला सगळं प्लॅन्स दाखवले काय की कुठल्या प्रकारे कसं स्मारक होणार आहे ते वाटून समाधान वाटलं की एक चांगल्या प्रकारचं स्मारक महानगरपालिका करते आहे. फक्त कसं असतं की तुम्ही जेव्हा म्हणता आम्ही करतो हे आश्वासन असतं. त्यामुळे महापौरांना आम्ही विनंती करतो की तुमच्यातर्फे हे प्रत्यक्षात लवकरात लवकर येऊ द्या. त्यामुळे मराठी रसिकांना एक प्रकारचा आनंद मिळेल. पुण्यातील नक्की ती शान ठरेल असेल. त्याचं एक विजन डॉक्युमेंट मी त्यांना दिलेलं आहे. माझ्या मते हे नुसतं पुतळा गदिमाचा उभा राहावा असं स्मारक नसावं, तर हे गदिमांचं डिजिटल स्मारक असावं ज्यात विविध प्रकारची दालनं असतील. एक गीतरामाचं दालन असेल ज्यात गीतरामाणाची काव्य हे म्युरल्समध्ये असतील. गीतरामायण तुम्हाला माहीत असेल ते ओरिजिनल गीतरामायण जे होतं त्यात अनेक दिग्गज लोकांनी गायलं होतं. म्हणजे लता मंगेशकर होत्या, माणिक वर्मा, तर त्या सगळ्या कलाकारांचे फोटो तिकडे असावेत. नंतर ते गीतरामायण तिकडे ऐकता आलं पाहिजे. आणि गीतरामायण हे असा ग्रंथ आहे की ज्याचं 8-10 भाषांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. तर त्यामुळे सगळ्या भाषेतला ऑडिओ तिकडे येऊ शकतो, ती पुस्तकं येऊ शकतात. याशिवाय गदिमांचं साहित्यिक प्रांत आहे. साहित्यिक प्रांतातली त्यांची पुस्तकं ही तिकडे कविता ऐकल्या आल्या पाहिजे, वाचता आल्या पाहिजेत. तसे गदिमा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतही तितकेच त्यांचं महत्त्वाचं काम आहे. तर त्यांची चित्रपट बघता आले पाहिजेत, त्यांची गाणी ऐकता आली पाहिजेत. तसं गदिमांची पंचवटी आणि त्यांचा बावणाचा पत्रा ह्यांच्या छोट्या प्रतिकृती तिकडे दिसता आल्या पाहिजेत. म्हणजे एक डिजिटल रूपाचं स्मारक. आणि याशिवाय कसं आहे की महानगरपालिका त्यांच्या प्रयत्नाने हे स्मारक बांधून देईल, पण नंतर ते मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे. यात आम्ही माडगुळकर कुटुंबीय नक्की पुढाकार घेऊ की हे बांधलेलं स्मारक नंतर सस्टेन कसं होईल याच्यातर्फे आम्ही नक्की प्रयत्न करू. म्हणजे त्याला पुढे एक पडकं स्मारक झालं आहे, तिथं सगळं पडलेलं आहे असं आम्हाला नको आहे. गदिमांच्या स्मृती या पुढच्या पिढीसाठी येते आणि त्या पिढीपर्यंत ते पोहोचल्या पाहिजे हीच आमची. थँक्यू.